अजित पवार यांच्या जाण्यामुळे उभा महाराष्ट्र अजूनही हळहळताना पाहायला मिळतोय. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत बोलायला गेलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांशी अजितदादांचं इतकं जवळचं नातं होतं, की या शहरांवरती अजितदादांच्या जाण्यानं जो काही परिणाम झालाय किंवा इथल्या विकास कामांवरती जो काही परिणाम झालाय, त्याची सगळी जी पोकळी आहे, ही पोकळी भरून काढणं तसं अवघड असणार आहे. मात्र या सगळ्याच्या नंतर सुद्धा माझ्याबरोबर खरं तर आत्ता नगरसेवक दत्ता बहिरट आहेत. आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे. ही मागणी रास्त का आहे, हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण पुण्यातल्या पुणे विद्यापीठाचा जो चौक आहे, या चौकामध्ये आत्ताच्या घडीला सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा हा मुद्दा त्या ठिकाणी खूप वर्षांपासून चर्चेत आहे. आणि आता जेव्हा त्याच ठिकाणी आधीचा जो पूल होता, तो पूल पाडण्यात आला. त्याच्यानंतर पुन्हा नवीन पुलाचा प्रस्ताव आला आणि हा नवीन पूल सुद्धा आता होतोय. दुमजली हा पूल असणार आहे. त्यामुळे इतका भव्य-दिव्य असा पूल, ज्या पुलामुळे संपूर्ण पुणे शहरावरचं वाहतुकीचं जे ओझं आहे, हे ओझं कमी होणार आहे आणि त्या पुलासाठी आता अजित पवारांच्या नावाला कुठेतरी या सगळ्यामधून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. मागणी होताना पाहायला मिळते, की या पुलासाठी नामदार अजितदादा पवार अशा पद्धतीचं नाव या पुलाला देण्यात यावं आणि सगळ्यात पहिल्यांदा ही मागणी अर्थातच दत्ता बहिरट यांनी केलेली आहे. माझ्याबरोबर ते स्वतः आहेत. दादा काय सांगाल? त्या पुलाचं अजितदादांचं नातं किंवा अजितदादांनी हा पूल बांधण्यासाठी त्यांचं असलेलं व्हिजन आणि आता तुम्ही जी काही मागणी करताय ती? खरं तर आता आदरणीय दादा आमच्यामध्ये नाही हे कल्पनाच करवत नाही, पण त्यांच्याविषयी बोलायला लागतंय ही दुःखद बाब आहे माझ्यासाठी. आम्ही आमच्या गोखलेनगर प्रभागामध्ये काही पाण्याच्या टाक्यांचं प्रोव्हिजन केलं होतं. दादांनी खूप त्याच्यामध्ये मदत केली होती आम्हाला. आदल्या दिवशी, ज्या दिवशी दादांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्या आदल्या दिवशी आम्ही काही मित्रपरिवार त्या टाकींचं चित्रीकरण केलं आणि त्या पूर्णत्वाला आलेल्या टाक्या आहेत, ती मॅफकोची टाकी, त्याचा लोकार्पण सोहळा दादांच्या हातानं करावा अशा पद्धतीचा आम्ही व्हिडिओ केला, आम्ही बाईट केल्या आणि आम्ही असं ठरवलं की उद्या हे दादांना बाईट दाखवायची, त्यांची परवानगी घ्यायची आणि दादांच्या हातानं लोकार्पण सोहळा त्याचा करायचा. ते खूप पुण्याचं काम आहे. दादांनी खूप त्याच्यामध्ये आम्हाला मदत केलेली आहे. आणि दुर्दैवानं काय झालं की दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी आम्हाला तो व्हिडिओ पोस्ट करता आला नाही, कारण की आम्हाला त्याच्यामध्ये काही एडिट करायचं होतं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला बातमी आली, आमच्या पायाखालची वाळू सरकली. तो व्हिडिओ पण आमचा राहिला. तात्काळ आम्ही कसंबसं सावरलो, तरीसुद्धा आमचं मन काय थांबेना, डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आता आमचं कसं होणार? आमच्या ज्या विकासाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आमच्या दादांबरोबर झालेल्या होत्या, त्यांनी आम्हाला एक विजन दिलं होतं. ते कसं होणार? काय होणार? तर मग आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा एक निर्णय घेतला. लगेच दादांच्या त्या बातमी झाल्यानंतर आमच्या मनामध्ये लगेच आला, आमचा मित्रपरिवार एकत्र बसला आणि हे टाक्यांचं लोकार्पण सोहळा आता त्यांच्या हातून होऊ शकणार नाही, पण निदान आपल्या भागामध्ये जो युनिव्हर्सिटीचा पूल होतोय, फ्लायओव्हर होतोय 2 मजली, कोविडच्या काळामध्ये दादांनी तो निर्णय घेतला आणि दादांनी तो सांगितलं की हा पूल मला पाडायला लागतोय, दुःख होतंय की पाडून नव्यानं बांधायचा, पण तो त्याच्यामध्ये काही चुका होत्या. हे दादांनी प्रांजळपणे कबूल करून त्या ठिकाणी नवीन पूल बांधायचा. ट्रॅफिकची समस्या सगळी जी आहे, पुणे शहराचा सगळा लोड जो आहे, तो चतुर्शिंगी भागावर, पाषाण, औंध, बाणेर, बालेवाडी ह्या भागावर येतो युनिव्हर्सिटी. तर त्याच्यासाठी दादांच्या माध्यमातून त्याचं डिझाईन करण्यात आलं. ते डिझाईन झाल्यानंतर दादांनी कोविडमध्ये तो निर्णय घेतला पूल हटवण्याचा. आणि तो पूल हटवल्यानंतर तो आता 2 वर्ष झाले तो पूल चालू आहे. दादांच्या सातत्यानं विजिट त्याच्यासाठी होतात. अनेक नेत्यांच्या जरी होत असेल तर दादांची प्रामुख्यानं आमच्यासाठी ती विजिट महत्त्वाची असायची, कारण की त्यांचं दृष्टिकोन होता तो सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून बसून बारकाईने सगळी चौकशी करून हे ट्रॅफिक कसं डायव्हर्ट करणार, ते कसं करणार, ह्या गोष्टी काय काय आहेत, त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक कुठून भुयारी मार्गाने जातील का कसे जातील, हे सगळे त्यांचे अनेक प्रश्न असायचे. तर आम्हाला असं लक्षात आलं की आता दादा तर नाही आहेत, पण दादांचं जे विजन आहे ट्रॅफिकच्या संदर्भातलं, हे बऱ्यापैकी ह्या दादांनी आखलेल्या पुलामुळं सॉल्व्ह होणार आहे. मग आमची प्रेरणा म्हणून आम्हाला
दादांचं नेहमीच प्रेम मिळत गेलं. तर त्यांची एक आठवण म्हणून ते कायम दादा माया आमच्या कुठेतरी आसपास आहेत, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतात. ह्या हेतूनं आम्ही त्या पुलाला आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांचं नाव द्यावं. कारण की आम्ही येणारा जाणारा मनुष्य जो आहे त्याला आता लक्षात येणार आहे की ह्या पुलामुळे ही ट्रॅफिकची समस्या संपलेली आहे. आणि ती कुणामुळे संपलेली आहे, तर ती अजितदादांमुळे संपलेली आहे. म्हणून त्यांचं नाव जर त्याला दिलं तर येणाऱ्या अनेक पिढ्या यांच्या स्मरणात ते राहील की विकासाचं मॉडेल काय असतं, दादांची व्याख्या काय, दादा व्यक्तिमत्व काय होतं, दादांचं दूरदृष्टी काय होता. आणि त्या माध्यमातून या लोकांना सारखं प्रेरित राहावं की दादांनी केलेले काम, अनेक आमचे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना पडलेला जो प्रश्न आहे तो दादांच्या माध्यमातूनच सॉल्व्ह झाला. आज कुठलेही विकासाचं काम जे आहे ते दादाच करू शकतात. याच्यातून ते त्यांना दिले, त्या पुलाला जे दिलेलं नाव आहे ते आम्हाला कायम स्मरणात राहावं. कधीही दादांचा विसर पडू नये. प्रत्येक क्षणाक्षणाला दादा आमच्याबरोबर आहेत आणि ते कुठून तरी आम्हाला मार्गदर्शन करतात आहे की दत्ता हे चुकतंय, हे बरोबर आहे. हे आमच्यामध्ये मध्ये कुठून तरी ते रुजवतात आणि रागवतात ते आम्हाला. आणि रागवायचा अधिकार तो त्यांचा जो आहे तो आजही आम्ही, ते जरी आमच्यात नसले तरी तो त्यांच्याकडेच आबाधित ठेवून आम्ही हे सगळं आता त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग पूर्ण करण्याच्या आम्ही मानसिकतेत आहोत. पण दादा नाही आहेत याची खूप मोठी खंत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांचं नाव आम्ही त्याला देणारच आहे. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी लगेच आम्ही CM ऑफिसला मेल केले, एक पत्र तिथून लगेच फॅक्स करून आम्ही इन्व्हर्ट केलं. PMRDला जाऊन आम्ही स्वतः पत्रव्यवहार केला, आयुक्तांना पत्र दिलं आणि ज्या काही बाकीच्या संस्था आहेत की जेणेकरून त्यांचा एक शब्द हा मांडला जातो, तर आम्ही ही सगळी पत्रव्यवहार केली. आणि दुःख तर आहेच हो. आता हे समोर पण स्क्रीनवर दादाच दिसतात आहे आम्हाला, बोलवत नाही पण नाईलाज आहे आमचा. त्याच्यामुळे आमचं त्या पुलाला नाव देणंच हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अर्थात जसं तुम्ही सांगितलंत की पुलाला नाव देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अजितदादांनी पुण्याचं ट्रॅफिक सॉल्व्ह करण्यासाठी बघितलेलं एक व्हिजन होतं. त्या व्हिजनमध्ये हा पूल खूप जास्त महत्त्वाचा होता. मात्र हा पूल जेव्हा आधी बांधलेला होता, तो पूल पाडला आणि मग आता ह्या नवीन पुलाचं कामकाज चालू झालेलं होतं. तो आधीचा पूल पाडण्याची सुद्धा एक वेगळी स्टोरी होती की त्यामध्येही काही चुका झालेल्या होत्या. तो पूल पाडायला लागण्यासाठी म्हणून अनेक परवानग्या घ्याव्या लागतात आणि असं सगळं असताना तेव्हाचं नेमकं तेव्हा काय घडलेलं होतं किंवा अजितदादांचं जी जिद्द होती की हा पाडून आपण नवीन आणखीन चांगला पूल नाही, बांधूया? ह्याच्यावर दादांचं असं मत होतं की कुठलीही महानगरपालिकेची किंवा आपल्या राज्य सरकारची वास्तू असेल आणि ती बांधली गेली असेल तर ती पाडण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. कारण की लोक ट्रोल करतात की हे खर्च केले, कसे केले, आधी कळालं नाही का, वगैरे वगैरे. पण प्रांजळपणे ज्यांनी कुणी बांधला की जे काही कुणी डिझाईन केलं त्यावेळेला काही गोष्टी घडल्या असतील, त्या दादांच्या कानापर्यंत गेल्यानंतर दादांनी त्याचा पुढाकार घेतला. आणि कुणी कुणाच्या मानसिकतेमध्ये नव्हतं की तो पूल पाडून परत नव्यानं करायचा. ही दादांची कल्पना होती की आपण जर धाडसी निर्णय घेतला नाही तर हा पुण्याचा विकासाचा जो काही उंबरठा आहे तो तसाच राहील. म्हणून हा उंबरठा आपल्याला काढला पाहिजे आणि ह्या ठिकाणी पूल केला पाहिजे. त्याच्यामुळे दादांनी ती रिस्क घेतली आणि तो पूल कोविडच्या काळामध्ये हटवला. यानंतर खरं तर आता या पुलाचं बांधकाम जवळपास 50-60% झालं असं आपण म्हणू शकतो. पुढच्या काही दिवसांमध्ये हा पूल लोकार्पण सुद्धा केला जाईल. मात्र तुमचं आणि दादांचं नातं सुद्धा खूप वेगळं होतं. जसं तुम्ही सांगितलंत, की आदल्याच दिवशी तुमची इच्छा होती, की दादांनी पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी यावं. मात्र दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत. तुम्ही जेव्हा या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान दादांना अनेकदा भेटला असाल किंवा दादा स्वतः ठाण मांडून होते महिनाभर या ठिकाणी, सातत्यानं मुलाखती चालू होत्या, उमेदवारांच्या भेटीगाठी चालू होत्या. असं सगळं असताना आज जेव्हा मागे वळून पाहताय, दादांच्या काही गोष्टी, काही किस्से, आठवणी असं काही आठवतात? दादांच्या संदर्भात अनेक, म्हणजे दादांनी मला 2 वेळा, मी आधी काँग्रेसचं काम करत होतो,
माझं विजन, माझ्या कामाची पद्धत दादांना आवडत होती आणि मी खऱ्या अर्थाने काँग्रेसमध्ये जरी असेल तर दादांचा खूप फॅन होतो. दादांची कामाची शैली मला आवडत असायची. त्या निमित्तानं आमच्या ह्या चर्चा पण व्हायच्या. दादांनी माझ्यासाठी एक शब्द वापरला, की "पक्षाला तुझी गरज आहे. तुझं नाव चांगलं आहे. तू इकडे ये." आणि ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. ती माझ्या मनामध्ये एक कायमस्वरूपी आठवण राहील. ते शेवटचे शब्द होते दादांचे, की "तू इकडे ये." मी त्यांच्या शब्दाच्या पुढे कधी जाणार नव्हतो आणि दादांनी त्यावेळेला मला सांगितलं, की "तुझी काय कामं असतील ती मला सांग. तुझ्याकडे खूप काही आहे असं मला कळतंय." मग त्यानंतर आम्ही आमच्या भागामध्ये एक स्टेडियमचं रिझर्वेशन मी नगरसेवक असताना टाकलेलं होतं. ती कल्पना दादांना दिली. त्या सगळ्या संदर्भात "तू काय काळजी करू नको. तुझ्याकडची जी काही लोकं असतील ज्यांच्या" मी दादांना सांगितलं होतं, की मी काँग्रेसचं काम करत असल्यामुळे माझ्यावर काही लोकांची भिस्त आहे. मी विधानसभा लढलेलो आहे. त्याच्यामुळे लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे. तर ते म्हणाले, "तुझी सगळी लोकं जी आहेत, ती जबाबदारी इथून पुढं माझी असेल. तुझी कुठलीही लोकं असतील, काय कामं असतील किंवा काय तुझं विजन असेल, ती जबाबदारी माझ्यावर ठेव आणि निर्धास्तपणे तू कामाला लाग. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा." त्या माध्यमातून त्यांची ही आठवण कायम आहे. ती कायम स्मरणात राहील, की मला चांगलंच काम करायचं आहे. दादांनी दिलेला जो मार्ग आहे, तो मार्गच आपल्याला अवलंबायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांनी जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायची ही आठवण आमच्या कायम राहील. दादांबरोबर तुमच्या प्रभागाच्या संदर्भात काही चर्चा झालेल्या होत्या? काही आणखीन काही विकास कामं असतील किंवा भविष्यात दादांचं विजन तुमच्या प्रभागासाठीचं काय? दादांनी आम्हाला आमच्या रॅलीमध्ये ते दाखवलं, की कचऱ्याचा प्रश्न भयान आहे. त्याच्यानंतर तिथले स्थानिक काय प्रश्न आहेत ते आम्ही प्रचार रॅलीच्या दरम्यान सुद्धा चर्चा करत होतो. दादांनी होऊन स्वतः पॉइंट आउट करून सांगितलं, की ज्या गोष्टी आम्हाला कळाल्या नाहीत त्या दादांना कळाल्या आणि दादांनी ते पॉइंट आउट करून सांगितलं आणि याच्यावर तुम्ही एकत्र बसा आणि तुमची चौघांचा पॅनल जो आहे तो विजय झाला पाहिजे आणि पुढची कामं जी आहेत ही तुमच्या माध्यमातून ही सगळी झालेली पाहिजेत. ही दादांनी आम्हाला 4 गोष्टींची लिस्ट दिली आहे. सांगितली आहे म्हणजे आम्हाला, की त्या प्रचाराच्या दरम्यान, की हे झालं पाहिजे. इथं असं काम होता कामा नये, तिथं तसं कामं होता कामा नये. त्याच्यामुळे दादांचा जो दृष्टिकोन होता किंवा त्यांनी म्हणजे त्यांना असं म्हणावं लागेल आपले दादांचे डोळे जरी काळे पांढरे असले, तर दादांची त्या प्रभागासाठी किंवा महाराष्ट्रासाठी किंवा पुण्यासाठी जी पाहिलेली स्वप्न होती ती रंगीत होती. त्याच्यामुळे ती रंगीत स्वप्न साकार करण्याची आता आमची जबाबदारी आहे. दादा या सगळ्यामधला खरं तर शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. आज जरी दादा आपल्यामध्ये नसले, तरी सुद्धा सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. इथून पुढचा सगळा कार्यभार त्या स्वतः सांभाळणार आहेत. ज्या पुलाविषयी आज आपण बोलतोय, की दादांचं नाव या पुलाला दिलं गेलं पाहिजे. त्या पुलाच्या लोकार्पणासाठी, उद्घाटनासाठी सुनेत्रा वहिनींनी पुण्यामध्ये यावं अशी काही मागणी आहे? आणि आता तो एक खूप मोठा भावनिक प्रश्न आहे. त्या मानतील नाही मानतील आम्हाला माहिती नाही. पण ह्या सगळ्या संदर्भात आम्ही पक्षाशी, ताईंशी सगळ्याची चर्चा करू आणि तसं शक्य असेल तर आमची ती इच्छा असेल. परंतु आता तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार आहे. नक्कीच आपण बघतोय, की दत्ता बहिरट माझ्याबरोबर होते आणि पुण्यातल्या विद्यापीठ चौकामधला जो दुमजली फ्लायओव्हर होतोय, या फ्लायओव्हरला अजितदादांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. खरं तर सुरुवातीचा आधीचा असलेला पूल, तो पूल पाडणं, त्याच्यासाठीच्या परवानग्या मिळवणं, पुन्हा नवीन पूल बांधण्यासाठीच्या परवानग्या मिळवणं, नवीन पुलाचं डिझाइन अशा पद्धतीनं करणं, की आधीच्या पुलामध्ये ज्या काही चुका होत्या, या चुका पुन्हा एकदा घडल्या नाही पाहिजेत आणि इथून पुढच्या काळामध्ये पुण्यातल्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे, तो सगळ्याच्या सगळा प्रश्न या एका पुलामुळे कशा पद्धतीने सुटला जाईल किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारा तो मार्ग असल्यामुळे मधलं जे काही ट्रॅफिक होतं, हे ट्रॅफिक थांबवण्यासाठी म्हणून काय-काय करता येईल, अशा खूप मोठ्या व्हिजननं खरं तर हा पूल बांधला जातोय. त्यामुळेच या पुलाला अजितदादांचं नाव द्यावं अशी मागणी आता दत्ता बहिरट यांनी सुद्धा केलेली आहे. अशीच मागणी अनेक खरं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भविष्यात सुद्धा होऊ शकते. त्या प्रभागातल्या स्थानिकांकडून सुद्धा ही मागणी जोर धरताना पाहायला मिळते. त्यामुळे खरंच या पुलाला अजितदादांचं नाव देण्यात यावं असं सगळ्यांची इच्छा असल्यामुळे अर्थातच कदाचित भविष्यामध्ये हे नाव अजितदादांचं या पुलाला दिलं जाईल. त्याचबरोबर सुनेत्रा वहिनींच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण व्हावं अशी सुद्धा जनमानसांमधून सगळ्यांची इच्छा असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.